हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर. 4 मे रोजी उद्धव ठाकरे परत येणार असल्याची माहिती. एकत्र येण्याच्या चर्चेनंतर दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यामुळे चर्चा. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री बाहेर बॅनरबाजी. दादर पार्ले पंचमकडनं शिवसेना भवनासमोर लावण्यात आले बॅनर्स. हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर. सेना भवन परिसरात भाजपच्या बॅनरनंतर मनसेकडूनही उत्तर. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी मंत्रालयात बैठक. विविध मुद्द्यांसह राज्यातील पाणी प्रश्नावरती चर्चा होण्याची शक्यता. वाल्मिक कराड जेलमध्ये मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत. डीवायएसपी गोल्डे यांच्या जबाबातनं मिळालेल्या माहितीमुळे एकच खळबळ. कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत. रत्नागिरीतली महिला पोहोचली थेट संतोष देशमुखांच्या घरी. पोलीस आल्यानंतर मात्र गेली पळून. माजी आमदार झिशान सिद्दीकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. पोलिसांनी घरी जाऊन नोंदवला झिशान सिद्दीकींचा जबाब. डॉक्टर आशिष वळसंकरांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडनं मुलाची आणि सुनेचीही चौकशीची शक्यता. आत्महत्येआधीच मृत्यूपत्रात डॉक्टरांनी बदल केल्याची माहिती. बीडच्या गेवराईतल्या वाहे गावात क्षुल्लक कारणावरून 8 जणांवरती कोयता आणि रॉडनं हल्ला. अद्यापही तक्रार दाखल नाही. जखमींवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. विदर्भात उन्हाचा पारा आणखी वाढणार. हवामान विभागाकडनं 24 एप्रिलपर्यंत सलग 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. चंद्रपूर ठरलं देशातलं सर्वात उष्ण शहर. हार्बर मार्गावर सुधाता गारेगार प्रवास. चेन्नईच्या फॅक्टरीमधून मुंबईत दाखल झाली एसी लोकल. लवकरच सेवेत येणार असल्याची माहिती.